धनुभाऊनी तर सांगितलंय की त्यांच्या भाषणात अनेक वेळा की मुंगीचा कारखाना ते सुरू करणार आहेत. म्हणजे या भागामध्ये एक औद्योगिक क्रांती करता येईल आपल्याला. पाणी नाही आपल्याकडे, हा एक प्रॉब्लेम आहे. पाण्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशनचा वगैरे आपला प्लॅन आहे. पाणी उपलब्धता नव्हती, 13, 14, 15 एवढा दुष्काळ आला. त्याच्यामुळे मी करू शकले असते, पण पाणी उपलब्धच नसल्यामुळे ते एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे. हे सगळे विषय तसे मार्गीच लागलेत. प्रत्यक्षात उतरायला तेवढं काम होणारच आहे. नॅशनल हायवे झालेत, इथून लातूरला सहज जाता येतं, इथून बीडला सहज जाता येतं, इथून और म्हणजे संभाजीनगरला जायला तर म्हणजे पोटचं पाणी देखील हलत नाही. माझा मुलगा अमेरिकेत शिकतो, त्याच्यानंतर सुट्टीला आला, त्यांनी पाहिलं त्या संभाजीनगर ते बीड रोड, त्यांनी फोटो काढून त्याच्या अमेरिकेच्या मित्राला पाठवले आणि सांगितलं बघा आमच्या मराठवाड्याचे रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले. नितीनजी गडकरींनी एवढे रस्ते दिले, एवढा विकास दिला, एवढं काम केलं. खरंच काम केलं की नाही? खरं हृदयावर हात ठेवून सांग. कामावर मतच नाही. आता हे बसलेत आमचे सगळे इथे, ह्याच्यातल्या अर्ध्या लोकांच्या मी पाया पडत होते लोकसभेत. काय रे व्यंकटेश, काय दत्ता भाऊ, पाया पडत होते की नाही सगळ्यांच्या की बाबांनो काम बघा. मी यांचं गाव दत्तक घेतलं, देशमुख टाकळी. काय गाव केलंय, लोक बघायला यायचे, इतकं सुंदर काम केलं. ते तिकडे अकोल्याला आमचा श्रीनिवास आगळे म्हणून सरपंच होता, त्याच्या गाव इतकं सुंदर अभ्यासिका केली, इतकं स्मशानाला म्हणजे जन्म जिथे होतो त्या जन्मापासून मृत्यूनंतर सुद्धा चिखलात विटंबना होऊन म्हणजे सगळ्या स्मशानभूमीचे रस्ते माझ्या काळात मी करून दिले. पण म्हणलं आता काय झालं? पण ठीक आहे, 5-6 हजारांनी पराभव काही पराभव नसतो. तुमचीच नजर लागली, दिल्लीला जाईल रुसते घोकत होते. दिल्लीला गेल्यावर आम्ही काय करावं, दिल्लीला गेल्यावर घ्या, आली परत इथेच. आले ना पुन्हा खासदार करायला गेले ना, आमदारच झाले मी तर. आमचा रोल आता बदललाय हो धनुभाऊ. पहिल्यांदा मी विधानसभेत गेले, मग तुम्ही विधान परिषदेत. आता मी विधान परिषदेत आले, आता तुम्ही विधानसभेत आहेच आहेत ऑलरेडी. तर रोल झाला. तुम्हाला एका बटनात 2 आमदार मिळाले, अजून काय पाहिजे? आता आम्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे कोणता मॅच म्हणावा आता, ते कोणते 2 देशांचा म्हणता येत नाही, जाऊ दे. आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे शक्ती, सगळंच जायचं जास्तच. कोणी म्हणायचं ते असं करायलेत की मी असं, किती काम रे. मला आठवते सामुदायिक विवाह सोहळे धनुभाऊनी किती घेतले असतील. मी घेतला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे. त्या प्रत्येक नवरा नवरीला 1-1 लाखाचा चेक दिला त्या अक्षय कुमारनी. ते आले, त्यांनी माझ्या हातात एवढं मोठं गटूनच दिलं, प्रत्येक 1-1 लाखाचे 100 चेक. मी हे काय करू, मी 36 मी वापस केले. त्यांना एवढं कौतुक वाटलं की वापस केले म्हणून. म्हणजे एवढं काम केलं. आता कोविडमध्ये लोक मरत होते, घरी स्वयंपाक करायला बाईला जर कोविड झाला तर स्वयंपाकाला व्यवस्था नव्हती. कोविड सेंटर आम्ही चालवलं, प्रत्येकाच्या घरी डबे पोहोचवले. प्रत्येक माझ्या कोविड सेंटरमध्ये महिला आणून लोकांनी ठेवल्या, जुळे लेकर, महिला, लेकुरवाळ्या, म्हाताऱ्या अगदी माहेरी आल्यासारख्या सांभाळल्या. पडल्यावर केले हे मी, पडल्यावर सोडलं नाही. काम करणं करत राहिले, आताही करत राहू. पण कसं आहे, अनुभव लागतो कामाला. राजकारणाला इतिहास लागतो, भूगोल लागतो, सवय असते राजकारणाची. माणसांची सवय सोपी नाही आहे. लोकांना वाटते कुणी येते की राजकारणात निघाले. अरे सकाळपासून रात्रीपर्यंत माणसं नुसते गाराने सांगतात, सोपं नाही राजकारण करणं. मी तर बाई माणूस असून कस काय रमले तुमच्या ह्याच्यात मला माहित नाही. मी तर साहेबांना म्हणत होते मला नाही. पण आता त्यांना बिचाऱ्यांना वाटलं असेल की माझं जीवन संपलंय. त्यांना कुठेतरी दिसत होतं. ते सारखे म्हणायचे माझी शेवटची लोकसभा आहे. त्यांचा मी मुलगा मुलगी काही मायामध्ये फरक नसतो, पण आता आपले लेकरच असतात. त्यांना वाटत असेल की पंकजामध्ये काहीतरी गुण आहेत का नाही आहेत? 5 वर्ष पश्चाताप झाला का तुम्हाला? 10 वर्ष नाही. आणि मग आमच्यात जास्त गुण आहेत ना आमच्या घरात. आम्ही करावं काय? आम्ही सगळे गुणवान आहोत. काय वाईट आहे? सगळीकडे जाऊन काम करू शकतो. काय वाईट आहे? का आम्हीच तिघ आहेत